हॅलो मुलांनो, सविता फावडे अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. इयत्ता चौथीचं हे मराठी आहे, मराठी विल. मुलांनो, आपण आहोत पान नंबर 24 वरती आणि आज आपण शिकतोय 5वा आपला हा धडा आहे. ही एक कविता आहे, पोलीस दादा प्रभा दाते यांनी लिहिलेली आहे. तर हे पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले. चोराला कोण पकडतात? तर तुम्ही उत्तर देणार पोलीस. पोलिसांचा तत्काळ क्रमांक कोणता? तर मला तुम्ही कमेंट करून सांगायचा आहे. सर्वांना माहीत आहे, हो की नाही? तर चला, आता तुम्ही इथे बघताय एक चित्र दिलेलं आहे, पोलीस दादा, चोर वगैरे कोण कोण. तर चला आपण कविता वाचायला सुरुवात करूयात. पोलीस दादा केवढी तुमची ऐट, रस्त्याने करता लेफ्ट राईट लेफ्ट. सारे जण तुम्हाला इतके घाबरतात, भेटलात की तुम्हाला राम राम करतात. आता पुढच्या बाजूला बघूयात. मारामारी झाली की सोडवा म्हणतात, घरात चोरी झाली की शोधायला सांगतात. खाकी तुमचा पोशाख, टोपी किती छान, बंदूक असते खांद्यावर, सारे देतात मान. तर अशी ही छानशी कविता आहे. तर आता आपण एक्सप्लेनेशन पाहूयात. तर पोलीस दादा केवढी तुमची ऐट. पोलीस दादांची एक ऐटच असते ना, चालायची. आणि जो पोलिसांचा पोशाख असतो खाकी कलरचा, तो घातला की माणसाला एक रुबाब येतो. ॲटिट्यूड नाही, पण एक गर्व है ना, देशासाठी समाजासाठी आपण काहीतरी करतोय. पुढे काय आहे? रस्त्याने करता लेफ्ट राईट लेफ्ट. रस्त्याने चालताना लेफ्ट राईट लेफ्ट म्हणजे पहिल्यांदा लेफ्ट हँड पुढे, नंतर राईट हँड, हो की नाही? म्हणजे त्यांचा हात आणि पाय एकाच वेळेस बरोबर लेफ्ट राईट लेफ्ट व्यवस्थित पडतात. म्हणजे त्यांना ज्यावेळेस एज्युकेशन दिलं जातं की त्यांना, म्हणजे आपण जसं की आता तुम्ही स्कूलमध्ये जाताय, तसं पोलिसांसाठी सिलेक्शन झालं ज्या मुलांचं, तर त्यांना ज्या पद्धतीने शिकवलं जातं, तर शिकवताना त्यांना चालण्यासाठीच लेफ्ट राईट लेफ्ट असं शिकवलं जातं. स्ट्रेट उभं राहायचं, पाठीचं कणा एकदम स्ट्रेट, हो की नाही? हात एकदम पुढे स्ट्रेट, लेफ्ट हँड पुढे, त्यावेळेसच लेफ्ट पाय पुढे, लेफ्ट म्हणजे डावा, राईट म्हणजे उजवा, हो की नाही? असं. सारेजण तुम्हाला इतके घाबरतात. हो, पोलीस दादाला सगळेच घाबरतात, कारण काही चूक केली असेल तर पोलीस दादा लगेचच पकडतात. भेटलात की तुम्हाला राम राम करतात, आणि कधी भेटलात तर ते तुम्हाला हो राम राम देखील करतात. कसे आहात ते देखील एक रिस्पेक्ट देतात ना, आदर करतात समाजातील लोकांचा. मारामारी झाली की सोडवा म्हणतात, आणि कधी मारामारी झाली तर मग सोडवायला कोण येतं? पोलीस दादा, हो की नाही? घरात चोरी झाली की शोधायला सांगतात. चोर आले, काही चोरून नेलं, तर मग कंप्लेंट केली जाते की चोरांनी आमच्या वस्तू नेल्या, आमचे पैसे नेले, हो की नाही? असं. खाकी तुमचा पोशाख, टोपी किती छान. आणि पोलीस दादाचा पोशाख असतो खाकी, आणि टोपी काय छान असते, तिला मस्त लेबल असतो, हो की नाही? आणि जसे त्यांना मेडल भेटतात तसे त्यांच्या टोपीला खिशाला लावले जातात, त्यांना स्टार भेटत जातात, हो की नाही? बंदूक असते खांद्यावर, सारे देतात मान. आणि त्यांना आता देशाची सेवा करायची आहे, म्हणून मग त्यांच्या खांद्यावर बंदूक देखील असते, हो की नाही? सगळे मान देतात, रिस्पेक्ट देतात, आदर करतात. ह्याच्या पद्धतीने ही छानशी कविता आहे. तर चला, काही शब्दार्थ दिले ते बघूयात. ऐट म्हणजे काय? POMP, चोरी म्हणजे थेफ्ट, मान म्हणजे रिस्पेक्ट. हे जे काही स्पेलिंग आहे ते तुम्ही पाठ करायचे, 3 वेळा लिहून काढायचे आहेत. घाबरणे म्हणजे फ्रायटन, पोशाख ड्रेस, खाकी ऑफ डस्ट कलर असतो तो. मारामारी फायटिंग, खांद्यावर म्हणजे ऑन शोल्डर. हे सगळे तुम्ही पाठ करायचे. तर आता पुढे काव्य ज्ञान. आता आपल्याला या काव्याचं म्हणजे या कवितेचं किती ज्ञान झाले तर ते बघूयात. कसं बघायचं? प्रश्नांची उत्तरे देऊन. तर चला पटापट प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. पोलीस दादा रस्त्याने जाताना काय करतात? तर पोलीस दादा रस्त्याने जाताना काय करतात? लेफ्ट राईट लेफ्ट करतात, हो की नाही?
सारेजण कोणाला घाबरतात? सारेजण पोलीस दादांना घाबरतात. मारामारी झाली की लोक पोलिसांना काय म्हणतात? मारामारी झाली की लोक पोलिसांना मारामारी सोडवायला सांगतात, सोडवा म्हणतात मारामारी. चोरी झाली की लोक पोलिसांना काय सांगतात? चोरी झाली की शोधायला सांगतात. चोरी झाली की लोक पोलीस दादा चोराला शोधायला सांगतात आणि चोरीचा माल शोधायला सांगतात. पुढील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे लिहा. कवितेत पोलिसांना काय म्हटले आहे? दादा म्हटले ना, पोलीस दादा. पोलिसाच्या डोक्यावर काय असते? टोपी असते ना, टोपी. पोलिसाच्या खांद्यावर काय असते? बंदूक. पोलिसाचा पोशाख कोणत्या रंगाचा असतो? खाकी. पुढील वाक्य चुकी बरोबर ते लिहा. चुकी बरोबर ते चिन्हाच्या साहाय्याने दर्शवायचं आहे. चुकी बरोबर की पोलिसांचा पोशाख लाल रंगाचा असतो. चूक. पोलिसांचा पोशाख असतो खाकी रंगाचा. पोलिसांना कोणीच घाबरत नाही. पोलिसांना कोणीच घाबरत नाही. तर पहा आपल्या कवितेमध्ये काय दिलंय? सारेजण तुम्हाला इतके घाबरतात. सारेजण घाबरतात आणि कोणीच घाबरत नाही म्हणजे ते चूक आहे, हो की नाही? म्हणून ते क्रॉस करायचं, असं चुकीचं साईन करायचं. पोलीस आपले रक्षण करतात. हो, अगदी बरोबर, म्हणून बरोबरचं साईन करायचं. पोलीस जनसेवा करतात. अगदी बरोबर, म्हणून बरोबरचं साईन करायचं, हो की नाही? आता पुढे पहा. योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा पूर्ण करा. सर्वजण पोलिसांना राम राम करतात. राम राम, सलाम, प्रणाम. तर राम राम हा शब्द घ्यायचा. तर आता आहोत आपण पान नंबर 25 वरती. पेज आपण मागचं पलटूयात आणि बघूयात पुढे काय आहे. सर्वजण पोलिसांना मान देतात. इथे काय? फुले, मान आणि चहा. तर मान शब्द बरोबर आहे. घरात डॅश डॅश झाली म्हणजे चोरी झाली की शोधायला सांगतात. चोरी, भांडण, मारामारी. तर चोरी झाली तर भांडण मारामारी झाल्यावर पण शोधायला सांगतं. पण आपल्या कवितेत चोरी शब्दाला म्हणून आपण तिथे बरोबर करायचं. मुलांना कवितेचे तालासुरात गायन करण्यास प्रोत्साहित करा. तर खूप महत्त्वाचं आहे. कुठली कविता असेल तर तालासुरात गायन केलंच पाहिजे. तर चला आपण देखील करूयात. पोलीस दादा केवढी तुमची ऐट, रस्त्याने करता लेफ्ट राईट लेट. सारेजण तुम्हाला इतके घाबरतात, भेटलात की तुम्हाला राम राम करतात. मारामारी झाली की सोडवा म्हणतात, घरात चोरी झाली की शोधायला सांगतात. खाकी तुमचा पोशाख, टोपी किती छान, बंदूक असते खांद्यावर, सारे देतात मान. अशा पद्धतीने तुम्ही तालासुरात त्याचे गायन करू शकता. तर उरलेले प्रश्न आपण बघून घेऊया. पुढे आहे भाषा ज्ञान, म्हणजे भाषा ज्ञान आहे, त्याच्यातून आपल्याला व्याकरण समजतं. तर चला व्याकरण शोधूया आणि लिहूया. पुढील शब्द वाचा व समजून घ्या. घाबरणे म्हणजे काय? घाबरतात. म्हणणे म्हणजे म्हणतात. एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण सांगतो म्हणजे म्हणतो. घाबरणे, कधी कुणी काही पाहिलं तर ते घाबरतात. करणे म्हणजे करतात. सांगणे म्हणजे सांगतात, हो की नाही? तर चला पुढील शब्दाचे वचन बदला. रस्ता, रस्ते, टोपी, टोप्या, खांदा, खांदे. पुढे बंदूक, बंदुका, मान, माना, चोरी, चोऱ्या. आता आहे रचनात्मक कार्य. चित्र ओळखा व जोड्या जुळवा. अ गट आणि दुसरा आहे हा खालचा ब गट. तर तुम्हाला इथे काही चित्र दिसतात. तर खाली दिलेलं आहे ब गटामध्ये आगीपासून बचाव करतं कोण? हे करतात ना अग्निशमन दलाचे, हो ना, त्यांना मॅच करायचं. आता रोगापासून बचाव करतं कोण? डॉक्टर. सामान्य माणसाचे रक्षण करतो कोण? पोलीस दादा. आणि देशाच्या सीमेचे रक्षण करतो सैनिक. म्हणून तशा पद्धतीने आपण त्यांना मॅच करायचं आहे. तर मुलांनो, अशा पद्धतीने आपली आजची कविता संपलेली आहे. पुढचा धडा आहे संवाद, चित्रावरून गोष्ट सांगणे. ती आपण पुढच्या तासाला बघूयात. तर आज आपण पाहिलं आपली 5वी कविता आहे पोलीस दादा. तिचं एक्सप्लेनेशन, अर्थ पाहिला, काय सांगितलेलं आहे आणि सोबतच छान छान प्रश्नांची उत्तरं देखील दिली. तर मुलांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच परीक्षेसाठी उपयोगी पडेल. म्हणजे तुमचे काही वर्कशीट येणार आहे, वर्कशीट सेकंड CBSE बोर्ड. मग तुम्हाला
या धड्यावरील या कवितेवरील प्रश्नांची उत्तरे नक्की उपयोगी पडतील. नक्की अभ्यास करा. थँक्यू.